जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांची हरिपाठ सेवा सुरू आहे आणि त्यात आपण 20वा अभंग बघतोय. काल भाग 1 होता, आज त्याचा दुसरा भाग आहे. 20व्या अभंगातील पहिल्या 2 ओळी काल आपण बघितल्या. वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप, जप तप कर्म हरिविण धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय. नक्की कशामुळे श्रम साधकाच्या पदरात पडतो हे काल आपण पाहिलं. नामाचं व्यापक स्वरूपही आपण पाहिलं. शिवाय आपण नाम कशा पद्धतीने घेतलं की साधक पूर्णत्वाकडे वाटचाल करतो हेही पाहिलं. साहजिक आहे, आपण तशा पद्धतीने नाम तप किंवा आपली साधना करत नाही. परिणामतः आपल्या हातून फक्त कवायत होते आणि म्हणूनच श्रम पदरात पडतात. हा सगळा विषय कालच्या भागात आपण पाहिला. आज आपण पुढच्या 2 ओळी पाहू. हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळगोत्र वर्जियेले. हरिपाठी म्हणजे हरिपाठाच्या मार्गाने साधनेच्या मार्गाने गेलेले साधक निवांत अशा अवस्थेत जातात असं माऊली म्हणतायत. पण याचा नेमका अर्थ आपण समजून घेऊया. कसं आहे, परमार्थाची वाटचाल, परमार्थाची साधना ही व्यवहाराच्या बरोबर विरुद्ध दिशेला आहे. प्रपंचाचा आणि परमार्थाचा 36चा आकडा आहे असं महाराज म्हणायचे. महाराजांचं वाक्य आहे की प्रपंच आणि परमार्थ यांचा 36चा आकडा पाहून त्या दोघांमध्ये संतांनी तडजोड केली. नाम घेता घेता प्रपंच करा, हीच ती तडजोड. आपण थोडंसं खोल या विषयात जाऊया. आपण प्रपंची आहोत, संसारी आहोत हे तर उघडच आहे, पण अध्यात्मदृष्ट्या त्याचा अर्थ काय आहे ते पाहूया. आपल्या वृत्ती, आपलं मन हे पूर्णपणे बहिर्मुख आहे. म्हणजे आपण आपल्या देहामध्ये वास्तव्य करून आहोत हे सत्य आहे. आपण आपल्या देहालाच मी समजतो हाही विषय आपण पुष्कळदा पाहिला आहे. पण या देहात वास्तव्य करून असल्यामुळं साहजिकच देहधर्म आपल्याकडे येतो. उदाहरणार्थ, मला आता डोळे आहेत तर माझे डोळे दृश्याकडे वळतात, दृश्याकडे आकृष्ट होतात. तसंच इतर सर्व इंद्रियांच्या बाबतीत आहे. मला तहान लागते, मला भूक लागते, माझे मन विचार करते. जसं स्थूल देहाला अन्न हा आहार आहे, तसं विचार हा मनाचा आहार आहे. मन हे सुद्धा इंद्रियच आहे. तर अशा पद्धतीने आपण इंद्रियांच्या मार्फत पूर्णपणे बहिर्मुख असतो. साहजिक आहे की कधी आपल्याला सुख येतं तर कधी दुःख येतं. पण असं पहा, दुःख विशेष कुणी आठवणीत ठेवत नाही. समजा आपण गाडीने एके ठिकाणी चाललोय आणि गाडीमध्ये बायकोबरोबर भांडण सुरू आहे. पण आपण ज्या ठिकाणी चाललोय समजा की ते हिल स्टेशन आहे, तर आपल्याला थोड्या वेळाने खिडकीतून रम्य असं दृश्य दिसतं, धुकं दिसतं, छान हिरवागार परिसर दिसतो, गार हवा आपल्याला लागते. त्यातून एक प्रकारचं सुख निर्माण होतं जे आपण उपभोगतो. थोड्या वेळाने आपलं बायकोबरोबर भांडण सुरू होतं हे आपण विसरून जातो आणि जे सुख मला इंद्रियांमधून मिळालं त्या सुखामध्ये मी रममाण होतो. प्रत्येक मनुष्याची ही सहज अशी प्रवृत्ती आहे. दुःख शक्यतो कोणाला नको आहे. जर कधी ते वाट्याला आलंच तर त्या दुःखाकडं आपण एकतर कानाडोळा करतो किंवा ते दुःख विसरायचा प्रयत्न करतो. दुःख सांगण्यानं हलकं होतं असं म्हणतात बघा. म्हणजे एकूण काय, सांगून का होईना माझं दुःख हलकं करण्याकडे सगळ्यांचा कल असतो. दुःख मला हवंय असं शक्यतो कोणी म्हणत नाही.
म्हणजे यातून काही गोष्टी सिद्ध होतात. त्या अशा: आपण बहिर्मुख आहोत, पण बहिर्मुखतेनं ज्या सुखाचा आभास आपल्या पदरात पडतो त्या सुखाची चटक माणसाला लागते. मग एकदा चटक लागली की पुन्हा पुन्हा ते सुख उपभोगण्याच्या मागे माणूस धावायला लागतो. याचं एक उदाहरण देतो तुम्हाला. घरामध्ये सुग्रास अन्न मिळत असतं बरं का, पण बाहेर जाऊन पिझ्झा खाणे, मिसळ खाणे, वडापाव खाणे अशी चटक माणसांना असते बघा. चमचमीत आणि चटकदार खाण्याची ही सवय आहे. असं पहा, आपण एकदा वडापाव खातो, समजा तो आवडला तर त्या सुखाची नंतर हळूहळू चटक लागायला लागते. मग माणूस पुन्हा पुन्हा तिथे जाऊन वडापाव खातो किंवा मिसळ खातो किंवा कुठलेही अन्नपदार्थ म्हणा. मुद्दा असा की पहिल्यांदा इंद्रियातून आपण सुख उपभोगतो, पण नंतर चिंतनाच्या मार्फत त्या सुखामध्ये रमतो. म्हणजे समजा मी मिसळ खाऊन घरी आलो तर काही काळानंतर 1-2 दिवसांनंतर त्या मिसळीच्या चवीचं आपण चिंतन करतो. मनामध्ये ती चव आठवतो. प्रसंगी ती आठवून तोंडाला पाणीही सुटतं. परिणाम असा होतो की आपण काही ना काही धडपड करून पुन्हा एकदा तिथं मिसळ खायला जातो. म्हणजे आपल्याला जे इंद्रियातून सुख मिळालं त्याचं मी चिंतन केलं आणि चिंतनातून ते सुख पुन्हा पुन्हा भोगण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि असं सर्व सुखांच्या बाबतीत, त्या त्या इंद्रियांच्या विषयांच्या बाबतीत माणूस सतत करत राहतो. याचा परिणाम असा होतो की हे न संपणारं चक्र होतं. विषय हे मर्यादित स्वरूपात भोगता येतात, हे खरं आहे. म्हणजे माझं पोट भरल्यानंतर मला जेवता येत नाही, हे कबूल आहे की काही वेळाने मला परत भूक लागणार आहे आणि काही वेळाने मला परत खावंसं वाटणार आहे. पण एकदा जेवायला बसल्यानंतर माझं पोट एकदा भरलं की मग मला परत काही खावं असं वाटत नाही. पण तिथे फक्त माझ्या क्षुधेचा विषय संपला. पण इतर इंद्रिये आहेत की, मला स्पर्श हवा वाटतो, मला डोळ्याला दृश्य हवं वाटतं, चांगला वास हवा वाटतो, चांगलं संगीत कानाला हवंसं वाटतं. प्रत्येक इंद्रियाचं काही ना काही सुख हे घ्यायचं म्हणून शिल्लक राहतंच. आणि असं रोज घडतं. त्यामुळं आपण विषय भोगून तृप्त झालो बुवा असं कधीही होत नाही. एकामागून एक वेगवेगळ्या इंद्रियांच्या मार्फत वेगवेगळे विषय आपण भोगत राहतो. कानांनी गाणं ऐकून कंटाळा आला की आपण डोळ्यांनी काहीतरी पाहत राहतो. डोळ्यांनी पाहून कंटाळा आला की पोटाला काहीतरी खात राहतो. पोट भरलं की आरामात झोपतो, म्हणजे स्पर्शाचं सुख उपभोगतो. झोपही नाही आली तर विचार हे मनाचं अन्न सुरूच आहे. त्यामार्फत आपण मनाचे विषय भोगतो. मनाने कधी स्वप्नसृष्टी उपभोगतो तर कधी विचारसृष्टी उपभोगतो. एकूण काय, आपली सततची ही धाव चालूच आहे. त्यामुळे आपल्या पदरात खरं असं समाधान पडतच नाही. आणि याच्या बरोबर उलट जो साधक आहे, जो सत्शिष्य आहे, तो असतो. माऊली इथं म्हणतात, हरिपाठी गेले. आपण कसे गेलोय? आपण विषयाधीन गेलोय. इथं आपलं वर्णन विषयाधीन गेले ते त्रस्तची झाले असं करायला पाहिजे. पण साधकाचं वर्णन माऊली करतायत, हरिपाठी गेले ते निवांतची ठेले. हरिपाठामध्ये म्हणजे साधनेच्या अवस्थेमध्ये साधक कायम राहायला लागतो. पूर्वी एकदा मी बोललोय बघा की साधकाचा साधन हा दिनक्रमातला एक भाग असा उरत नाही. त्याचं संपूर्ण जीवन, त्याचा संपूर्ण दिवस हा साधनामय असतो. असाच हा साधक म्हणतायत माऊली, हरिपाठी गेले ते निवांतची ठेले. हरिपाठी म्हणजे हरिपाठाच्या मार्गानं, म्हणजेच आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या साधनेमध्ये जे राहिले ते निवांत ठेले असं माऊली म्हणतायत. काल विषय झालेला की ठेले म्हणजे त्या अवस्थेमध्ये थांबणे. कुमारिका मुलगी लग्न होऊन बायको होते, काही काळाने आई होते.
आई होऊन ठेली, म्हणजे आता ती आई या अवस्थेमध्ये गेली. आईचं असं होतं का हो की आज आई आहे आणि उद्या ती पुन्हा कुमारिका आहे? असं होत नाही. आई ही अवस्थाच आहे. एकदा ती स्त्री आई झाली की आईच झाली, पुन्हा उलट होऊन कुमारिका होत नाही. तसं निवांतपणा या स्थितीमध्ये साधक पोचतो असं माऊली म्हणतायत. आता निवांत या शब्दाकडे थोडंसं पाहू. निवांत या शब्दाचा गूढ अर्थ असा आहे, निर्वात, म्हणजे ज्या ठिकाणी वात नाही अशी जागा, म्हणजेच केवल कुंभक. असं पहा, निवांतपणा या शब्दाचा बाह्यार्थ जरी पाहिला तरी आपण निवांत कसे नाही आहोत हे आपण आधीच पाहिलं, की कशी आपली ओढाताण धावाधाव चालू आहे इंद्रियांच्या मागे. निवांतपणा याचा निर्वात असा गूढ अर्थ आहे. निर्वात म्हणजे ज्या ठिकाणी स्तब्धता आहे, ज्या ठिकाणी वायूचं चलन नाही आहे, अशी केवल कुंभकाची अवस्था. आपले श्वास आणि मन यांची गती परस्परावलंबी आहे हा विषय 1-2 वेळा पूर्वी आलाय पहा. आता असं पहा, आपण इंद्रियांच्या मागे धावतोय, भोगांच्या मागे धावतोय आणि एका इंद्रियाचा विषय उपभोगून संपला तरी दुसरे कुठले तरी इंद्रिय विषय उपभोगायला तयारच आहे. त्यामुळे सतत भोग घेत राहणे हे सततच सुरू आहे. परिणामतः आपण भोगांविषयी आसक्त बनत चाललेलो आहे. मला सांगा, जर आपलं मन त्या भोगांमध्ये नसेल तर आपण रमू का तिथे? कदापि नाही. मनाला इंद्रियांचा राजा म्हटलेला आहे. ते अशाचसाठी आहे की ज्या भोगाकडे इंद्रिय जाते ते प्रथम मनाने तिथे गेलेले असते. मगाशी आपण मिसळीचे उदाहरण पाहिले बघा. चिंतन कुठे घडते? मनात आणि चित्तात तर घडते. मिसळीचा उपभोग माझ्या मनाने आधी घेतलेला आहे, त्याबद्दलचे चिंतन केलेले आहे आणि मग जीभ हे इंद्रिय मिसळीकडे धावलेले आहे. मुख्य सांगायची गोष्ट अशी की प्रत्येक भोगाच्या मागे आपले इंद्रिय जरी असले तरी मन नावाचे इंद्रिय हे सर्व इंद्रियांचा राजा आहे. जर मन तिथे नसेल तर भोग आनंदाने भोगता येत नाही आणि आपण त्या भोगात रमत नाही. म्हणजेच माझी इंद्रियाधीन विषयाधीन प्रवृत्ती थांबवायला मनाला वेसण घालणे हा एकमेव उपाय आहे. राजात जर लटका झाला तर काय करणार त्याचे सैनिक? ते पळूनच जाणार. म्हणून मनाला लटक करण्यासाठी साधनाची कास धरावी लागते. आता जर मनाची आणि श्वासांची गती परस्परावलंबी आहे तर श्वासांच्या संदर्भात काही झाले तर मन पांगळे पडणार हा अर्थ स्पष्ट आहे. आणि उपासनेमध्ये हेच होते. एकतर साधक मन नामामध्ये गुंतवतो, परिणामी त्याचे श्वास सूक्ष्म होत जातात, किंवा ध्यानाच्या मार्गामध्ये तो साक्षी भाव ठेवतो आणि परिणामतः मन शांत होऊन श्वासांची गती मंद होत जाते. एकूण काय, चित्त आणि मन याचे धावाधाव श्वासांवर अवलंबून असल्यामुळे त्यातील एक भाग कुठला तरी शांत करावा लागतो. एकतर मन शांत करा, नाहीतर श्वासांची गती शांत करा. श्वासांची गती मुद्दामहून शांत करणे हा थोडासा हठयोगाचा प्रकार आहे. पण मन शांत होणे, मनावरती संयम आणणे, नामानुसंधानात राहणे, ध्यान धारणा करणे हा सोपा मार्ग आहे. सहज सुलभ असा मार्ग आहे. आत्ताच्या काळामध्ये हठयोगाचे सद्गुरू विशेष दिसत नाहीत. तो संप्रदाय अलौकिकच आहे, पण त्याचे सांप्रत सद्गुरू पाहण्यात येत नाहीत. मात्र नाम घेणे, ध्यान करणे हे मनुष्याला सहज शक्य आहे, जर त्याचा निश्चय असेल तर बरं का. ज्याचा निश्चयच नाही, ज्याची खरी इच्छाच नाही, त्यांच्याबद्दल बोलायलाच नको. पण महाराज इतक्या कळकळीने सांगतात आपल्याला की नाम घ्या, तर आपले महाराजांवर प्रेम आहे तर नाम तरी आपण घ्यावे, आणि ते करणे काही इतके अवघड नाही. नाम घेतल्याने
परमात्म्याचे प्रेम अंतरामध्ये प्रगट होते. मनाची धावाधाव हळूहळू कमी व्हायला लागते. मन अंतर्मुख व्हायला लागते. आणि असं मन अंतर्मुख व्हायला लागलं की साहजिकच श्वासांची भसभस जी सुरू आहे, जी स्वैर अशी धावाधाव सुरू आहे, ती हळूहळू कमी व्हायला लागते. श्वास आतल्या आत व्हायला लागतात. मागे शब्द आलाय बघा, नासाभ्यंतरचारिणौ. भगवद्गीतेमध्ये या स्थितीचा उल्लेख करताना भगवान म्हणतात की त्याचे श्वास नाकातल्या नाकात व्हायला लागतात. याच स्थितीला केवल कुंभक अशी संज्ञा आहे. आणि हीच निर्वात अवस्था आहे. तिथे सूक्ष्म हालचाल आहे वायूची, पण मुख्यतः तिथे शांतपणा आहे. आणि याचाच उल्लेख माऊली निवांत या शब्दानं इथे करतात. हरिपाठी गेले ते निवांतची ठेले. या निवांत केवल कुंभकाच्या अवस्थेमध्ये साधक ठेले होतो, म्हणजे त्या अवस्थेत जाऊन पोचतो. अर्थातच देहधारणा असल्यामुळं त्याचं ध्यान उत्थापन होतं, किंवा एकाग्रपणे चालू असलेलं नामस्मरण कुठल्या तरी कारणामुळं थांबवावं लागतं. भूक लागते, तहान लागते, बहिर्देशाला जावं लागतं, किंवा प्रापंचिक कामे असतात, नातेवाईक, बायको, मुले, पैसा, अडका इत्यादी गोष्टींमध्ये लक्ष घालावं लागतं. काही ना काही कारणांनी माणूस ध्यानातून, खोल अंतरंग नामातून बाहेर येतो. पण पुन्हा पुन्हा साधनेला बसल्यानंतर तो त्या अवस्थेला पोहोचायला लागतो. लक्षात घ्या की एकदा केवल कुंभक अवस्थेत पोचल्यानंतर लगेच साक्षात्कार होत नाही. केवल कुंभकाची अवस्था वाढावी लागते. त्याचा काळ वाढावा लागतो. त्यामध्ये थांबणं वाढावं लागतं. आठवा, पहिला अभंग. देवाची द्वारी उभा क्षणभरी. देवाचं द्वार इथेच अनुभवाला येतं, कारण शून्यावस्था इथेच आहे. केवल कुंभकामध्ये त्याला आत्म्याचं सुखही मिळतं आणि इंद्रियांची जाणीवही असते. या द्वारामध्ये क्षण म्हणजे आयुष्यभर साधकाला थांबावं लागतं, तर आत्मसाक्षात्कार सद्गुरु कृपेने पदरात पडतो. माऊली म्हणतायत ते निवांतची ठेले. या अवस्थेमध्ये तो निवांत, शांत, निर्वात असलेल्या अशा केवल कुंभक स्थितीत, ज्या उंबरठ्यावर मनालाही मागे सोडले जाते, अशा ठिकाणी साधनेमध्ये रममाण होतो. तिथे त्याला साधनेचं खरं सुख मिळतं, खरं समाधान, खरी शांती मिळते. आत्तापर्यंत त्याला जी शांती, जे समाधान मिळत असतं, तो फक्त भास असतो. आपण मगाशी पाहिलंच, पोटभर खाल्ल्यानंतर सुखाचा भास होतो, कारण नंतर भूक लागते हा एक भाग झालाच, पण भुकेव्यतिरिक्तही अन्य इंद्रिये आहेतच की. डोळा आहे, कान आहे, त्वचा आहे, सगळ्या इंद्रियांचे भोग अजून शिल्लकच असतात. त्यामुळे खरं पाहता खऱ्या शांतीचा अनुभव त्याला असतच नाही. अंतर्मुख झाल्यानंतर, साधना आणखी कसून केल्यानंतर केवल कुंभकाला जेव्हा तो स्पर्श करतो, तेव्हा त्याला खऱ्या समाधानाची आणि शांतीची चुणूक मिळते. आणि मग मात्र तो तिथं रममाण होतो. आणि यालाच माऊली भ्रमर गुंतले सुमन कळिके असे अतिशय सुंदर शब्द वापरतात. भोंगा पहा, फुलाभोवती सतत गुंजारव करत राहतो. थोडा थोडा मध त्यातून घेतो, पुन्हा फुलाभोवती फिरतो, पुन्हा थोड्या वेळाने मध घेतो, कधीकधी मध घेण्यामध्ये रमून जातो. साधकाचंही असंच होतं. साधनेमध्ये पहिल्यांदा मन शांत होतच नाही, बाहेर फिरतच राहतं. नामस्मरण सुरू आहे आणि भरकटही सुरू आहे अशी अवस्था असतेच. पण जसं मन नामामध्ये रंगायला लागतं, ध्यान आणखी गहन व्हायला लागतं, तसतसं त्याला हे सुख, या सुखाची गोडी चाखायला मिळते. आणि मग जसा भुंगा पुन्हा पुन्हा फुलात जाऊन मध थोडा घेतो आणि पुन्हा थोडासा बाहेर येतो, परत पुन्हा आत जाऊन मध घेतो, तसंच साधकाचंही होतं. पुन्हा पुन्हा साधक शांत होण्याकडे आसूसलेला राहतो आणि तो सतत नामामध्ये, किंवा वेळ मिळेल
तेव्हा ध्यानामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो. अतिशय गोड अशी उपमा देऊन माऊली या अवस्थेचं वर्णन करतात. भ्रमर गुंतले सुमन कळिके. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, काजे यया मनाचे एकनिके, जे देखिले गोडीचिया ठाया सोके, म्हणून अनुभव सुखाची कौतिके, दावीत जाईजे. मनाला त्याची गोडी लागते, त्या अनुभवाच्या सुखाची गोडी लागते. मग मनाला साधनेची सक्ती करावी लागत नाही. साधक मग साहजिकच साधनामध्ये रमायला लागतो. माऊली पुढे म्हणतात, ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळगोत्र वर्जियेले. माऊली म्हणतात, अशा वेळी त्याच्या हातात जणू शस्त्र येतं. शस्त्र येतं द्वैतभाव तोडणारं, अद्वैत स्थिती प्राप्त करून देणारं, अहंकाराला जाळून टाकणारं, अहंकाराचे तुकडे करणारं शस्त्र. माऊली याला हरिनामाचे शस्त्र असे शब्द वापरतात. का बरं? कारण तुम्ही जर पाहिलं तर आपलं मन हीच मुख्य अडचण आहे. ती अडचण ज्या मार्गाने दूर होते ते अर्थातच शस्त्र आहे. मन कुठे आता विरोधी राहिलं? ते कसं झालं? भ्रमर गुंतले सुमन कळिके अशा अवस्थेमध्ये रममाण झालं. त्यामुळे आता खऱ्या अर्थानं ते सज्जन असं मन झालं, म्हणजे साधनेला अनुकूल असलेलं मन झालं. पूर्वी एकदा विषय आलाय पहा, मन एव मनुष्याणाम कारणं बंधमोक्षयो. विषयासक्त मन जसं बंधनाला कारणीभूत आहे, तसंच हे आता साधनेला अनुकूल असलेलं मन आहे, जे मोक्षाला कारणीभूत आहे. हे आता आपल्या आडवं येत नाही, कारण आडवं येणाऱ्या मनाचा वध झाला, त्याला आता मारूनच टाकलं. माऊली म्हणतात, ते ज्या शस्त्रानं मरतं ते शस्त्र हरिनामाचं आहे. किती सुंदर शब्द माऊली वापरतायत पहा. ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळगोत्र वर्जियेले. कुळ म्हणजे देह आणि कुळगोत्र वर्जियेले याचा अर्थ असा आहे की त्याला यमाची बाधा नाही. याचा अर्थ असा नाही की देहाला मरण नाही. देह मरतेच आहे, तो अशाश्वतच आहे. पण मगाशी जो विषय आपण पाहिला, भ्रमर गुंतले सुमन कळिके, असं मन साधनेमध्ये गुंतून राहायला लागलं की कालांतराने ते मन म्हणून राहतच नाही. तिथंच त्या केवल कुंभक अवस्थेमध्येच मनाचं उन्मन होतं. एकदा का मनाचं उन्मन झालं की मग विषयच संपला. तिथेच सायुज्यता आहे आणि तिथेच आत्मसाक्षात्काराची अनुभूती आहे. अशा साधकाला या जाणीवेमध्ये जाणं घडतं की तो म्हणजे देह नव्हे. मग मरण आले म्हणून बिघडले कुठे? मरण ज्याला येते तो मुळी मी नाहीच आहे या ज्ञानामध्ये तो पोचतो. मग त्याला यमाची बाधा नाही असे शब्द माऊली वापरतात. कशी राहणार? यमाची बाधा त्यालाच आहे ज्याच्यापाशी मन आहे, ज्याच्यापाशी देहभाव आहे. तोच आता लयाला जाण्याच्या मार्गावर साधक राहतो आणि साहजिकच या यमाच्या बाधेपासून पूर्णपणे मुक्त होतो. इथे हा 20वा अभंग संपतो. पुढे आपण 21वा अभंग पाहू, ज्यात काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती असा माऊलींनी विषय सुरू केलेला आहे. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.